तर मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सागर रागात रूममध्ये निघून जातो आणि जाता जाता मुक्ताला म्हणतो, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. इंद्र आणि लक्की देखील तिथून निघून जातात. एकटीच विचार करत बसलेली असते, म्हणत असते, आई म्हणली तसंच झालं. लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर सागर रागाच्या भारात काही उलट सुलट करून बसेल. तेव्हा बापू मुक्ताजवळ येतात आणि मुक्ताला म्हणतात, सुनबाई, तुझी काही चूक नाहीये, तू नको वाईट वाटून घेऊ. काम कर, हे जेवणाचं ताट रूममध्ये घेऊन जा आणि दोघंही 2-2 घास खाऊन घ्या. तेव्हा मुक्ता बापूंना म्हणते, सॉरी. तेव्हा बापू म्हणतात की ठीक आहे. एकीकडे गोखलेंच्या घरात आदित्य आलेला असतो आणि माधवी त्याला घरामध्ये घेते आणि म्हणते, बस मी तुझ्यासाठी पाणी आणते. माधवी पाणी आणायला जाते तेव्हा तेथे आजूबाजूला खूप वस्तू खेळणी पडलेल्या असतात आणि तो त्या वस्तू हातात घेऊन बघतो, गाडी हातात घेऊन बघतो, खेळायला खाली ठेवतो. तेव्हा माधवी येते आणि माधवी म्हणते, अरे आज सॉरी, आज खूप पसारा आहे घरात. या साऱ्या जुन्या खेळण्या काढल्यात ना मी वर, त्या मला शाळेत नेऊन द्यायच्या आहे. तू का खेळतोस? ती गाडी मोडलेली आहे, नको खेळूस. त्यावर आदित्य म्हणतं, राहून द्या, माझ्याकडे पण अशी सेम गाडी होती, सेम कलरची. तेव्हा माधवी म्हणते, आईनं आणली होती की काय? तेव्हा त्यावर आदित्य म्हणतो, नाही, माझ्या पप्पांनी आणली होती माझ्यासाठी. मी त्याच्याकडे बघत उभा राहते. आदित्य दुसऱ्या वस्तू देखील हातात घेऊन बघत असतो. माधवी त्याचं ऑब्झर्वेशन करत असते. दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की तो सावनी सावनी आवाज देत असतो. सावनी त्याच्याकडे लक्षच देत नाही आणि हर्षवर्धन सावनीला म्हणतो, सावनी, मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी, 4 आवाज दिले मी तेव्हा सावनी रागात म्हणते, काय आहे? तेव्हा हर्षवर्धन सावनीला म्हणतो की त्या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही हा, मी काहीतरी महत्त्वाचं करतोय. तेव्हा हर्षवर्धन सावनीला म्हणतो की मी मी तुला पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवर सागरच्या साईन घ्यायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? तेव्हा त्यावर सावनी म्हणते की यावाना झाल्या पण असतील साईन. सावनी हर्षवर्धनला म्हणत असते, शाळेतून एक इन्व्हॉल्व आलं होतं, त्याच्यावर काउन्सिलरचा नंबर होता, पण मी ते कुठं ठेवलं तेच आठवत नाहीये. तर हर्षवर्धन म्हणतो, म्हणजे मी म्हणतो ते महत्त्वाचं नाही. त्यावर सावनी हर्षवर्धनला म्हणते की हो आहे ना, पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर खूप महत्त्वाचे आहे, माझ्यासाठी पण खूपच महत्त्वाचे आहे, पण काय करणार, जसं मी साईला गमावलं आहे तसं मला आदित्याला नाही गमावायचं. जर मी आदित्याला गमावलं ना, त्यावर लगेच हर्षवर्धन म्हणतो की तुझं इमोशनली नुकसान होईल आणि माझं प्रॅक्टिकली. आदित्यचं मन जर बदललं ना, आपल्या हातातला पॉवर ऑफ एका निघून जाईल. हर्षवर्धन म्हणत असतं की तुला जर असं वाटत असेल तर काउन्सिलिंगमुळे आदित्यच्या मनात सागरविषयी सॉफ्ट कॉर्नर होईल, तर त्याचे ते क्लास बंद कर. एकीकडे मुक्ता सागरला जेवण करण्यासाठी टाट घेऊन आलेली असते आणि सागरला म्हणत असते, सागर जेवण करून घ्या. त्यावर सागर मुक्ताला मी तोपर्यंत जेवणार नाही तोपर्यंत मी आदित्यला भेटत नाही. तोपर्यंत मी काहीही खाणार. त्यावर मुक्ता म्हणते की सागर, तुम्हाला कसं कळत नाही? तुम्ही जर आदित्याला भेटले तर हे जर सावनीला माहीत झालं ना, तर सावनी कोर्टात जाईल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेल. त्यावर सागर मुक्ताला म्हणतो की मी कोणालाही घाबरत नाही. त्यावर सागर मुक्ताला म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना आदित्य माझ्यासाठी काय आहे, आणि तिथून उठतो. त्यावेळेस मुक्ता त्याच्या मागे जाते आणि सागरला म्हणते, सॉरी सॉरी सागर, प्लीज सॉरी, मला माफ करा, मी तुम्हाला सांगायला हवं होतं. त्यावर मुक्ता म्हणते, सागर, मी आता तुम्हाला सगळं खरं खरं सांगते. आजवर घडलेल्या गोष्टींमुळे त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला आहे. त्याचं वागणं बोलणं बदललं आहे. तो शाळेत बाहेर सगळीकडे उद्धटपणे वागत आहे. त्यामुळे त्याचा सईच्या शाळेमध्ये प्रवेश नाकारला गेला होता. त्यावेळेस मी त्यांच्या प्रिन्सिपलला बोलले की समजावून सांगितलं. मुलाने त्याच्या लहानपणी खूप सोसले, त्याचाच परिणाम झाला आहे. त्याला ॲडमिशन तर मिळालं पण त्याचं वागणं नाही बदललं. त्या मुलांसाठी शाळा जे करते ते शाळेने केलं. शाळेच्या पॅनल बोर्डवर माझ्या आईचं काउन्सिलर म्हणून नाव आहे आणि ते नेमकं माझ्या आईकडंच आदित्यला त्यांनी पाठवलं.
ठरवून काही झालं नाही, मलाही नंतर कळालं. आणि आईनं पण त्यावर नकार दिला होता, पण मी आईला कन्व्हिन्स केलं आणि आई तयार झाली. मग मी तुम्हाला त्यापासून लांब ठेवलं. इथे आलेला आहे हे ऐकून तुम्ही त्याला भेटायला गेले असतात म्हणून मी तुम्हाला काहीही सांगितलं नाही. माझ्या आईच्या काउन्सिलिंगनी मुलं बदलतात, सुधारतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. दुसरीकडे सावनी आदित्यच्या प्रिन्सिपलला फोन लावते आणि म्हणते, मी आदित्य कोळीची आई बोलते. त्यावर मॅडम म्हणतात, हो बोला. त्यावर सावनी मॅडमला विचारते की आदित्यचा परफॉर्मन्स कसा आहे आता शाळेतला. त्यावर मॅडम म्हणतात की हो बरा आहे. त्याच्या काउन्सिलिंग क्लासेसमुळे त्याला आणि आपल्याला खूप फायदा होत आहे. सावनी मॅडमला म्हणते की मला तर मग त्या काउन्सिलरला पर्सनली थँक्यू म्हणायला हवं, मला त्यांचं नाव कळेल का. त्यावर मॅडम म्हणतात की माधवी गोखले. ऐकून सावनीला धक्काच बसतो. इकडे मुक्ता सागरला सांगत असते की आदित्यच्या मनावर खरंच परिणाम होतोय. तुमची जादूची पिगी बँकची गोष्ट त्याने ऐकली तर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. तो खूप इमोशनल झाला. त्यावर सागर म्हणतो, पुढे काय झालं सांगा ना. त्यावर मुक्ता म्हणते की त्याच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होतंय. सागरला म्हणते की सागर प्लीज, ही प्रोसेस पूर्ण होईस्तोवर तुम्ही त्याला भेटू नका, नाहीतर त्याचा उलटा परिणाम होईल. हातातोंडाशी आलेला घास निघून जाईल. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, फक्त आता तुम्ही त्याला भेटू नका. तिकडे सावनी खूप संतापलेली असते आणि म्हणत असते, या मागे मुक्ताचा आहे. तिनेच ॲडमिशनच्या वेळी प्रिन्सिपलला सांगितलं आणि प्रिन्सिपलला असंही सांगितलं असेल की त्याला काउन्सिलिंग क्लासेससाठी माझ्या आईकडे पाठवा. सागर आणि मुक्ता आदित्यचा पिच्छा सोडत नाही. तेच मी सोडणार नाही त्यांना. माझ्या मागे माझ्या मुलाचं मन बदलवतात का. मी जाऊनच बघते गोखलेंच्या घरी. तिथे काय चालू आहे ते. फक्त मला ते दोघे रंगे हात पकडू देत. मी त्यांना जेलमध्ये पाठवेल. सोडणार नाही मी त्यांना. दुसरीकडे मुक्ताला सागर रिक्वेस्ट करत असतो, एकदा भेटू का मी त्याला. त्यांच्या घरी माधवी आदित्यला विचारत असते, बरं आदित्य आज आपण काय शिकलो. त्यावर आदित्य म्हणत असतो की आज आपण शिकलो की मला जर कोणाचा राग आला ना, मी उलटे नंबर काउंट करायचे आणि त्या व्यक्तीने माझ्यासाठी काय चांगलं केलं ते आठवायचं. माधवी म्हणते, हो बरोबर. आदित्य माधवीला क्वेश्चन करतो की ती व्यक्ती जर आपले अननोन असेल तर आणि त्या व्यक्तीने आपल्यासाठी काही चांगलं केलं नसेल तर. तेव्हा माधवी आदित्यला म्हणते, गुड क्वेश्चन केला, मला खूप आवडला तू केलेला क्वेश्चन. बरं सांगते मी तुला त्यावर कसं वागायचं. त्यावेळेस असं करायचं की आपल्या आयुष्यात चांगले घडून गेलेले प्रसंग आठवायचे आणि मन शांत करायचं. हे बघ आदित्य, रागाला कधीच आपल्यावर ताबा मिळवून द्यायचा नाही, आपण रागावर ताबा मिळवायचा. दुसरीकडे मुक्ता सागरला जोकर बनवून गोखलेंच्या घरी घेऊन आलेली असते आणि बेल वाजवते. बेल वाजवता माधवी आदित्यला म्हणते की तू बसा, मी बघते कोण आलं ते. बाहेर येते आणि मुक्ता आलेली असते. तेव्हा मुक्ता माधवीला म्हणते की आई तू इकडे ये, मला तुझ्याशी बोलायचंय. तेवढ्यात सागर मध्ये जातो आणि आदित्य समोर जाऊन उभा राहतो. तेव्हा आदित्य सागरला म्हणतो की कोण आहात तुम्ही. आदित्य सागरला म्हणतो की मॅम इथे नाही आहे, तुम्हाला कोण आहे. तेव्हा सागर म्हणतो, मला एक गोड क्यूट मुलगा हवा आहे. पण तो मुलगा कुठे आहे. तो मुलगा तर माझ्या समोरच बसला आहे. तेव्हा आदित्य म्हणतो, पण तुम्हाला हवं काय आहे. तेव्हा सागर म्हणतो, माझी जादू हरवली आहे, मी ती शोधत आलोय इथे. तेव्हा आदित्य म्हणतो, माझी मस्करी करताय का, जादू कसं काय हरवू शकते. ते सागर म्हणतो की ज्याच्यासाठी जादू करायची तो हरवला आहे, त्यामुळे जादू पण हरवली आहे. आणि सागर आदित्यला जादू करून दाखवतं. आदित्यला देखील खूप आवडतं. सागर आदित्यला कॅप बनवून दाखवतं आणि आदित्य सागरला म्हणतं, हे तर मला पण येतं. त्यावर सागर म्हणतो, तुला कोणी शिकवलं. तेव्हा आदित्य म्हणतो, माझ्या पप्पांनी. आता आपण पाहणार आहोत की सागर आदित्यला जादू करून दाखवतो. तेव्हा मुक्ता माधवीला सांगते की हे जादूगार म्हणजे सागर आहे. माधवी मुक्ताला घरी जायला सांगते. तेवढ्यात सावनी गोखलेंच्या घरी येते. सागर त्यावेळेस
आदित्यला मिठी मारत असतो आणि सावनी येते आणि आदित्यला बाजूला घेते आणि सागरला म्हणते, कोण आहात तुम्ही? जादूगारच्या रूपात ओळखू शकेल का सावनी सागरला? पुढील भागाच्या डेली अपडेटसाठी शिवानी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.